परवाच्या दिवशी त्यांचे मुख्यमंत्री आले होते, ते पण तेच बोलले, कारण आम्ही करणार आहे ते त्यांना पसंत नाही. बरोबर. लोकांना भडकवायची योजना आणायची आणि नंतर निवडून यायची आहे. लाचला पाकिट आहे, लाचला अर्धरात्री पाकिट द्यायचा. त्यांना आता कळू चुकलं आहे की आपण लोकांची मतं खरीद करू शकतो. आम्हाला कळला की यांना रील पाहिजे, मग कळतं काम. मग कळता काम होतं, म्हणून आम्ही पण सुरू केलंय. सर जे होते दुसऱ्या पक्षात उडी मारली, तिथे नाही करमरला, तिकीट नाही मिळाली, भीती वाटली की इथे आम्ही नगरसेवक होऊ शकणार नाही, तर अशी पार्टीमध्ये तिसरी उडी मारली. लोक सर्व समजते, लोक मूर्ख नाही. आज जनता जनार्दन 15 तारखेला नमस्कार. आता आपण वसई विरार महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 10 मध्ये उपस्थित आहोत. काही प्रभाग असे आहेत ज्याच्यामध्ये बहुजन विकास आघाडी वर्सेसच बहुजन विकास आघाडी, आणि त्यातच प्रभाग क्रमांक 10 ची अतिशय जास्त चर्चा केली जात आहे. कारण जे पदाधिकारी आधी बहुजन विकास आघाडी सोडून निघाले होते तेच आता बहुजन विकास आघाडीच्या जुन्या पदाधिकाऱ्यांच्या समोर उभे आहेत. आपल्यासोबत आहेत बहुजन विकास आघाडीचे ज्येष्ठ नेता मानले जाणारे भरत मकवानाजी, जे आधी नगरसेवक राहिलेले आहेत आणि त्यांचा कार्यकाळ एक मोठा कार्यकाळ राहिलेला आहे बहुजन विकास आघाडीमध्ये. त्यामुळे आता समोर कोण आहे यापेक्षा महत्वाचा प्लॅन हा आहे की विकासाचा प्लॅन भरत मकवाना यांचा काय, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर नमस्कार. आता शिरीष ठाकूर यांची सभा झालेली आहे आणि जोरदार प्रतिसाद होता सभेला. विकासाचा प्लॅन काय काय करू इच्छिता सर्वप्रथम प्रभाग क्रमांक 10 साठी? सर्वप्रथम प्रभाग क्रमांक 10 मध्ये जेवढी पण लोड बेडिंग बिल्डिंग आहे त्याच्या क्लस्टर डेव्हलपमेंटचा प्लॅन जसा आमचा महापौर बसेल पहिलीच मीटिंग मध्ये क्लस्टर डेव्हलपमेंटचा प्लॅन आम्ही करणार आहे. कारण सोपारा आचोला मध्ये 41 बिल्डिंग जे तोडली ते विषय इकडे येता कामा नाही, म्हणून आम्ही आमचा पहिला क्लस्टर डेव्हलपमेंट. सर क्लस्टर डेव्हलपमेंट सारखा जो शब्द वापरला तर बीजेपी पण त्याचं क्रेडिट घेते, शिवसेना उभाटा पण हाच मुद्दा घेऊन बसते, पण खरं काय आहे, लोकांना काय सांगाल? खरं असं आहे की 41 बिल्डिंग जेव्हा तुटली, आश्वासन ते लोकांनी दिली होती की आम्ही काय नाही करणार, आम्हाला मत द्या. परंतु मत घेतल्यानंतर 41 बिल्डिंग तोडायला लावली आणि आम्ही ते वास्तविकता काय आहे लोकांच्या समोर गेलो आणि सांगितलं. कारण आमच्याकडे आमच्या पुरा प्रभागामध्ये एरियामध्ये जास्तीत जास्त लोड बेडिंग बिल्डिंग आहे आणि हे लोक एकदम दुखी झाले, भिवले, त्यांना भीती निर्माण झाली. तर आम्ही त्यांना आमचे लोकनेत्याकडे आम्ही गेलो आणि सांगितलं आम्ही की आप्पा अशी परिस्थिती झाली आहे, काय करायचं आहे. तर आप्पांनी आम्हाला ठणकावून सांगितलं की तुम्ही टेन्शन घेऊ नका, आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये क्लस्टर डेव्हलपमेंट आपण चालू करणार. आणि हे वारंवार आम्ही प्रत्येक ठिकाणी बोलतोय. तो त्यांना वाटला, परवाच्या दिवशी त्यांचे मुख्यमंत्री आले होते, ते पण तेच बोलले, कारण आम्ही करणार आहे ते त्यांना पसंत नाही. बरोबर. सर आता तुमच्या प्रभागामध्ये मायनॉरिटीजचा पण एक चांगली पॉप्युलेशन आहे आणि सारखं जे आहे ते त्यांच्या काही नेत्यांकडून सतत मायनॉरिटीजवर पण टीका केली जात आहे. काही बोललं जात आहे आय लव्ह मोहम्मदचा महापौर आम्ही बसू देणार नाही, आय लव्ह महादेव पाहिजे असं बोलून कुठेतरी जे आहे ते वाद भडकवण्याचा प्रयत्न होते. काय सांगाल? ते त्यांचे धंदेच तसं आहे. राम मंदिर हिंदू मुस्लिम, राम मंदिर हिंदू मुस्लिम अशी लोकांना भडकवायची योजना आणायची आणि नंतर निवडून यायची आहे. लाचला पाकिट आहे, लाचला अर्धरात्री पाकिट द्यायचा. त्यांना आता कळू चुकलं आहे की आपण लोकांची मतं खरीद करू शकतो आणि खरीदच करतात. परंतु आता एवढ्या दिवसापासून आम्ही जे प्रचार करतोय, जनमानसामध्ये आम्ही जातोय, तुमचे सारखे पत्रकार पण आमचे इंटरव्ह्यू घेतात आणि ते इंटरव्ह्यू आमचा फिरतोय, त्याच्यामुळे लोकांचे आम्हाला फोनवर फोन येतात आणि जिथे जिथे आम्ही मिटिंगला जातोय लोकांचा प्रतिसाद बघतोय आणि आम्ही आमची केलेली कामं बोलतोय. आम्ही आश्वासन वाटत नाही, आश्वासन नावाची वस्तू वाटत नाही. येतो आता एक मीटिंग होती आमच्या आमदाराची, मी तो एक छोटासा नगरसेवक आहे आणि यांना मी हेच दाखवला की माझ्या कार्यकाळामध्ये मी केवढी मोठी मोठी कामं केलेली आहे. 27 काम अशी मोठी मोठी आहे की जिथे कोण चिला लागली आहे
आणि आमचे आमदार मोठे मोठे नेत्यांच्या सोबत माझा छोटासा नाव आहे त्याच्यामध्ये. पण तुम्ही रील नाही काढली ना, तुम्ही विसरलात रील काढायला. विसरला की आम्ही विचार काय केला की एक सिद्धांत ठेवला की नेकी कर दरिया में डाल. परंतु आता आम्हाला कळला की ह्यांना रील पाहिजे, मग कळतं काम. मग करता काम होतं, म्हणून आम्ही पण सुरू केलंय. सर, जे तुमच्या समोर उभे आहेत, म्हणजे असं म्हणजे नाव तर मी कोणाचं घेणार नाही, पण जे तुमच्या समोर उभे आहेत ते पण एका काळी तुमचेच मित्र होते आणि तुमच्या पक्षामध्ये तुमचे सहकारी होते, काय सांगाल? लोकांनी ते विचार करायचा. तो आमच्यामध्ये होते, दुसऱ्या पक्षात उडी मारली, तिथे नाही करमरला, तिकीट नाही मिळाली, भीती वाटली की इथे आम्ही नगरसेवक होऊ शकणार नाही, तर अशी पार्टीमध्ये तिसरी उडी मारली. लोक सर्व समजते, लोक मूर्ख नाही. आज जनता जनार्दन 15 तारखेला, जनता जनार्दन 15 तारखेला हिशोब किताब करेल मॅडम. शेवटचा प्रश्न घेईन. विधानसभेमध्ये जे काही झालं सत्ता परिवर्तन, त्याच्यानंतर आता तुम्ही लोकांमध्ये फिरताय, कसा रिस्पॉन्स आहे? लोकांना कुठेतरी पस्तावा होतोय बीजेपी आल्याचा? 100% लोक कबूल करतात, बोलतात की आमच्या चुकला, आम्ही चुकी केली. कारण की नाला सोपारा सारखा शहर आज शहर आहे, पहिले ग्रामपंचायत होती. तेव्हापासून आमचे लोकनेते एकनाथ ठाकूरांनी गरिबांचे मसिहा म्हणून काम केलंय. हे लोक बोलतात अनऑथराईज. कसला अनऑथराईज? एखादा बिचारा गरीबाला परवडतो घर ते घेतो. प्रत्येकाकडे 35 लाख 40 लाख नाही, ते टावर मध्ये घेईल. तुमच्या गरीब बिचारा 2 लाखामध्ये घेतो, 1.5 लाखामध्ये घेतो, 5 लाखामध्ये लोड बेरिंग मध्ये घेतो, त्याला परवडेल ते. आणि मुळात आमच्या नेत्यांचा एकच सिद्धांत आहे की नाला सुपारा मध्ये 10,000 डिपॉझिट 2,000 भाड़ा, हमको तो प्यारा नाला सुपारा. एक प्रश्न तुम्हाला विचारना, आपको एक सवाल पूछूंगी. आपको एयरपोर्ट चाहिए? एयरपोर्ट तो अभी बाजू में ही बन रहा है, तो एयरपोर्ट नया लाने की क्या जरूरत है? कहाँ बन रहा है एयरपोर्ट? एयरपोर्ट भाईंदर के आसपास बन रहा है, यहाँ पे नायगांव के पास. विरार में अब एयरपोर्ट आएगा, कहाँ गया? एयरपोर्ट पे जगह ही क्या है कि विरार में एयरपोर्ट आएगा? बुलेट ट्रेन चाहिए, बुलेट ट्रेन. बुलेट ट्रेन चाहिए. बुलेट ट्रेन तो ये तो देश का विकास है, तो उसमें कोई बोल नहीं सकता है. ये तो सबके लिए है, हमारे लिए पर्सनल तो है नहीं. तो आपको बुलेट ट्रेन जो एयरपोर्ट जो है वो जुमला लगता है या लगता है कि सच में आएगा? नहीं, अभी तक तो जुमला, जब तक आया नहीं तब तक तो जुमला ही लगेगा. अच्छा. मैडम एक्चुअली क्या है कि देखो, ये पहले से जुमलाबाज सरकार है. इन्होंने लोगों की नस पकड़ ली है. हिंदुस्तान के 140 करोड़ जनता के अंदर ज्यादातर अभी भी इलेक्टेड लोग हैं, तो उनका नस पकड़ लिया है कि इनको पहले से ही आश्वासन दो, 15 लाख खाते में आएगा, टोपी दो, टी शर्ट दो, पाकिट दो. अभी यहाँ पे हमारे एरिया में जो हमारे सामने प्रतिस्पर्धी खड़े हैं, सभी हेयर कटिंग सैलून में जाके 350 की किट देते हैं. कई स्त्री वाले के पास में स्त्री देते हैं, रात को पाकिट बांटते हैं. तो ये जुमलेबाज सरकार है, जुमला ही करेगी. बाकी देश का जो विकास करना है, जन सामान्य लोगों का विकास करना है, तो सबसे पहले जन सामान्य लोगों के पास जाना पड़ेगा, उनसे मिलना पड़ेगा, उनका सुख दुख में शामिल होना पड़ेगा, तभी विकास होगा. और ये ध्येय धोरण हमचे लोकनेते हितेंद्र ठाकूरांचे आहे. मॅडम काय सांगत होता? मैडम अभी मैं ये चाहता हूँ कि अभी जो बुलेट का तो विचार ही छोड़ दो, अभी अपने जगह पे जो है, लेकिन हम उत्तर भारतीयों के लिए अभी जितनी भी ट्रेन है वहाँ पे प्रॉपर जाते हैं. यहाँ तक कि बाथरूम में सब बैठ के जाते हैं, रिजर्वेशन मिलता ही नहीं है. वसई से शुरू होने वाला था ना, ये कहा गया था विधानसभा? ये तो पता नहीं भविष्य में कब तक होगा, इसका कोई गारंटी नहीं है. क्या आपको कभी, मतलब जो उत्तर भारतीय भवन बनाएंगे कहा गया था, उनके लिए ट्रेन शुरू करेंगे, वसई को जंक्शन बनाएंगे? ये अभी कागज है, जुमला है, अभी तक उसका कोई विचार नहीं है, सिर्फ पेपरबाजी है. जी. जसं की आपण पाहिलं, विधानसभेची जी आश्वासनं होती तीच पूर्ण झालेली नाहीये. तर महानगरपालिका निवडणुकांसाठी हा स्थानिक निवडणुका आहेत. या ठिकाणी एअरपोर्ट, बुलेट ट्रेन, कॉरिडॉर असे मोठमोठे आश्वासनं देऊन या जनतेला काय दाखवायचा प्रयत्न केला गेला. 41 इमारतींमधील जे बेघर परिवार होते, 2,500 परिवार, ते अजूनही रस्त्यावर आहेत आणि त्यांचा अजूनही कोणताच ठाव ठिकाणा नाहीये. यासाठी सरकार काय करते हा मोठा प्रश्न आहे. हा बहुजन विकास आघाडी एक स्थानिक पक्ष आहे, त्यामुळे स्थानिक आता ज्या निवडणुका आहेत त्यासाठी बहुजन विकास आघाडीला सद्यस्थितीमध्ये सर्वच प्रभागांमध्ये पसंती मिळताना पाहायला मिळते. पाहण्यासारखं असेल 15 तारखेला लोक या आश्वासनांना भुलतात की खरंच पुन्हा एकदा स्थानिक पक्षाला निवडून आणतात. धन्यवाद.